हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। आता पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार का? कुठे गेलं सिंदूर? भारत पाकिस्तानच्या सामन्यावरनं उद्धव ठाकरेंचा सवाल। तर जावेद मियादादला घरी जेवायला कोणी बोलावलं? मुख्यमंत्र्यांचा पलटवार। संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना न खेळवण्याची पत्रातनं मागणी। लाडक्या बहिणींशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवरतीही हल्लाबोल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला वेळ देत नाहीत, आपली कामं दिल्लीत न होतात। नाशिकमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्यांवरती काम करा, आपली मतं चोरीला जातात। पुणे दौऱ्यावरती असलेला राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश। विधानसभा निवडणुकीपासून राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात आरोप प्रत्यारोपांमुळे दुराव्याची चर्चा। दुराव्याच्या प्रश्नाबद्दल आशिष शेलारांचं नो कमेंट्स। शेलार यांच्या प्रतिक्रियेमुळे दुरावा कायम असल्याचा अंदाज। मुंबईच्या सर्व प्रश्नांवर एकच उत्तर, ते म्हणजे राज ठाकरे। मुंबईतल्या खड्ड्यांच्या समस्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अमित ठाकरेंची मोठी टिप्पणी। दारूच्या नशेत मुंबईत परप्रांतीयांकडनं राज ठाकरेंबाबत अपशब्द। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मनसैनिक आक्रमक। दुबेच्या अनधिकृत वॉशिंग सेंटरची केली तोडफोड। गणेशोत्सवाच्या काळात डीजेप्रमाणे बेंजोवरच्या भोंग्यांनाही बंदी। हायकोर्टानं मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार आदेश लागू। दिवसा 55 तर रात्री 45 डेसिबल इतकी आवाजाची मर्यादा। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरात 2 गटात दगडफेक, वाहनांचीही तोडफोड। 4 पोलिसांसह 10 जण जखमी। मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश। सिद्धार्थनगरमध्ये तणावपूर्ण शांतता। आणि छत्रपती संभाजीनगरात एका कुटुंबावर हल्ला। हल्ल्यात एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी। हल्लेखोरांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस स्थानकात नातेवाईकांसाठी या। नमस्कार, मी ज्ञानदा कदम, आपला महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करतोय सुप्रिया सुळे यांच्या एका मोठ्या वक्तव्यानं। सुप्रिया सुळेंनी मांसाहाराबद्दल परखड मत व्यक्त केलंय। आपण वारकरी संप्रदायाला मानणारे असल्याचं सांगताना कधी कधी मांसाहार करत असल्यानं माळ घातलेली नाहीये, गळ्यात तुळशी माळ घातलेली नाहीये असं सुप्रिया सुळे म्हणतात। मात्र याच मुद्द्यावरनं आता राजकारण रंगतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याविषयी सूचक प्रतिक्रिया दिली। मी रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई। मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही। आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा। दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला जो आहे अपना जन्म काय जैसा आहे अपना हे। कुणाला आपण कुणाला मिंदे नाही। जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो। जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल, खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय का पाप केलं का काय? आणि ओपन खाते मी, त्यामुळे फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा, बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला। वाटले ज्या दिवशी सोडून देईन आणि इथे ना माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने। माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील। आणि याच कार्यक्रमामध्ये बोलताना सुप्रिया सुळेंनी आणखी एक टिप्पणी केली मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत।
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला वेळ देत नाहीत आणि आपली कामं ही दिल्लीतनं होतात असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अमित शहांनी आपल्याला लगेचच वेळ दिली असंही त्यांनी नमूद केलं. नाशिकमधल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तर याच कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ सुद्धा उपस्थित होते. की आमच्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय, ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा. तुम्ही सहकार चळवळीचे आज अध्यक्ष आहात, या देशाचे मंत्री आहात. कोण गेलं दुसरं? कोण गेलं अमित शहांकडे? एवढ्या पुलका आहे ना या सगळ्यांना, मग का नाही कोणी गेलं त्यांच्याकडे? का जायचं? गृहमंत्री म्हणून नाही, सहकार मंत्री म्हणून का नाही सरसकट केलाय कोणी? एक जण गेला नाही जो सत्तेमध्ये आहे आज, कारण का अधिकार त्यांना आहे. मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्याच्यामुळे मी मागणंच बंद केले. 10 वेळा आपण वेळ मागितली, माणूस देत नाही, याचा अर्थ काय? समजून घ्या सुप्रिया सुळे, त्यांना वेळ द्यायचा नाही, कारण का आम्ही असं बोलतो ना. आणि मी ठरवलंय, इथे कामं करत नाही ना तुम्ही, माझी कामं दिल्लीतून होतात, सगळी कामं दिल्लीतून होतात. शहराचा प्रश्न या दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटले, ते म्हणाले की मुख्यमंत्री आम्हाला वेळच देत नाही, त्यामुळे आम्ही दिल्लीला गेलो. चांगलं आहे, त्या दिल्लीच्याच आहेत. पाठवा नोटीस, काय घाबरत नाही. आमच्या रोहितला तर सारख्या नोटीस येतात, पण ते आमचं घाबरतच नाही. त्याच्यामुळे मी तर म्हणते आत्या म्हणून नको, पास आता पास. आत्या इट्स ओके, ओके तो ओके बाबा. आता काय, मी आपलं त्याच्या बायकोला फोन करते, कुंती बरी आहेस ना? ती म्हणली हो आत्या मी बरी आहे. आत्या म्हणून कर्तव्य तर करायला पाहिजे. आजची तर नोटीस तुमच्या पेपरला चालली आहे. पत्ते घेताना पकडला, अरे चोरी ना चोरी ऊपर से सीना चोरी, म्हणजे करायचा गुण तुम्ही आणि केस आमच्यावर. वा वा वा, पत्ते तुम्ही खेळायचे आणि नोटीस मला पाठवायची आणि आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारायच्या. का? तुम्ही सत्तेत आहात म्हणून. पुढच्याच महिन्यामध्ये आशिया कपची स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघात सामना सुद्धा नियोजित आहे. पण याच सामन्यावरनं आता महाराष्ट्रात राजकीय फटाके फुटू लागलेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन सिंदूरचा हवाला देत या सामन्याला विरोध केलाय, तर भाजपने या मुद्द्यावरनं शिवसेनेला मातोश्रीवरच्या जावेद मियादादच्या भेटीची आठवण करून दिली. त्यामुळे क्रिकेट विरोधावरनं सुरू झालेला हा सगळा वाद बाळासाहेब मियादाद आणि मातोश्रीपर्यंत पोहोचलाय. राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि ह्यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे. हा कोणता राष्ट्र? त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे. मग आपल्याला शिकवतात नाही 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 खेळ आणि राजकारण, मग खून आणि पाणी एकत्र करतात. मग खून आणि क्रिकेट कैसा भय सकता है साहब? तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातली, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही. बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय? एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार, हा पाकिस्तानच्या बाजूने बुरका घालून उभा राहणार. आशिया कपमधल्या भारत पाकिस्तान मॅचवरनं रंगलेला हा राजकीय सामना. क्रिकेटचा हा सामना होऊ नये यासाठी आता उबाठाचे खासदार संजय राऊतांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असताना सामना कसा होऊ शकतो असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. सोबतच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात जे नागरिक शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना काय उत्तर देणार असाही प्रश्न त्यांनी या पत्रातनं उपस्थित केलाय. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पहलगाममध्ये सांडलेल्या भारतीयांच्या रक्ताचे डाग सुकले नसताना, जी कुटुंबीय पोरकी झाली त्यांचे अश्रू थांबले नसताना, पाकिस्तानबरोबर क्रिकेटला प्रधानमंत्र्यांनी परवानगी देणं यासारखा सरकारचा बेशरमपणा नाही. आम्ही हा निषेध आणि धिक्कार करतो. राऊतांनी आपल्या पत्रात आणखी एक महत्त्वाचा उल्लेख केला. भारत पाकिस्तानचा सामना 14 सप्टेंबरला दुबईत होतोय. जर तो महाराष्ट्रात झाला असता तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यामध्ये व्यत्यय आणला असता असं म्हणत राऊतांनी एक प्रकारे इतिहासाची उजळणीच केली. हिंदुत्व आणि देशभक्तीपेक्षा क्रिकेटला प्राधान्य का असा जळजळीत सवाल त्यांनी आपल्या पत्रातनं उपस्थित केलाय. जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या,
त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत. म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि ह्यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे. हा कोणता राष्ट्रवाद? त्याला मी देशद्रोह म्हणतो. संजय राऊतांच्या याच भूमिकेमागे ठामपणे उभे आहेत ते आदित्य ठाकरे. भारत पाकिस्तान सामन्याला क्रीडा मंत्रालयानं मंजुरी देण्यावरनं त्यांनी भाजपला चांगलेच टोले लगावले. आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरनं भाजपला थेट अटल बिहारी वाजपेयींच्या शिकवणीचीच आठवण करून दिली आहे. पण दुर्दैव असं आहे की ती जी भाजपा, जी देशभक्तांची भाजपा होती, वाजपेयी साहेबांची भाजपा होती, ती या सरकारमध्ये नाही. आणि दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे, भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे, तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानं आता भाजपनंही पलटवार केलाय. भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी संजय राऊतांना जावेद मियादादच्या मातोश्री भेटीची आठवण करून दिली. ज्यांनी मियादादला बिर्याणी खाऊ घातली त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये असं म्हणताना शेलारांनी थेट मातोश्रीच्या भूमिकेवरती सवाल उपस्थित केला. संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातलीत, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. आशिष शेलारचं ज्ञान कमी आहे. जावेद मियादाद बाळासाहेबांना विनंती करायला आला होता की भारत पाकिस्तान मॅच होऊ द्या. बाळासाहेबांनी असं सांगितलं, एक खेळाडू म्हणून मी तुझा सन्मान करतो, परंतु मी कुठल्याही परिस्थितीत मॅच होऊ देणार नाही. आशिष शेलार जरी बीसीसीआयचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही. बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय. आशिष शेलार यांनी मातोश्रीवरतीच प्रहार केल्यानं उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत भाजपला खडे बोल सुनावले. इतकंच नाही तर आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्या मुद्द्यावरनं अमित शहांच्या कोंडीचाही प्रयत्न केला. वो आपले पंतप्रधान म्हणाले कि खून और पानी एक साथ बह नहीं सकता. आनंदाची गोष्ट है. मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है. मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड ड्रिंक झालं? थम्सअप, कोका कोला, चला चाय गरम गेला, आता ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला. कुठे तो गरम सिंदूर? पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय. आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार. मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे? लावायचं कुठे तो? 1991 साली 28 ऑक्टोबरला मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारत पाकिस्तान सामना नियोजित होता. बाळासाहेब ठाकरेंनी या सामन्याला आपला विरोध दर्शवलेला. या सामन्यापूर्वीच काही शिवसैनिकांनी वानखेडेचं पिच उखडल्याची बातमीही आलेली. पण या घटनेच्या काही वर्षानंतर पाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटर जावेद मियादादनं मातोश्रीची केलेली वारी आजही विस्मरणात गेलेली नाहीये. याच मुद्द्यावरनं आत्ताही शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांचे विरोधक काही सोडत नाही. संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये आणि फक्त एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार की हा पाकिस्तानच्या बाजूने बुरका घालून उभा राहणार. बाळासाहेब ठाकरे स्वतः निस्सीम क्रिकेट प्रेमी होते, पण भारत पाकिस्तान सामन्यांना त्यांनी प्रकर्षानं विरोध केलेला. बाळासाहेबांची हीच भूमिका शिवसेना आत्ताही पुढे नेते. त्यातूनच आशिया कपमधल्या भारत पाकिस्तान सामन्याला वाढता विरोध होताना दिसतोय. त्यामुळे क्रिकेटच्या पिचवरनं राजकीय मैदानात सुरू झालेला हा सामना कुणाच्या बाजूने झुकतो ते पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.